क्रीडा विश्वात क्रांतिकारी बदल करण्याचा मानस वैशाली गोसावी 44व्या राज्य मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेचा नाशिकात थाटा समारोप। सर्वसाधारण विजेतेपद नागपूर तर उपविजेतेपद ठाण्याला। 100 वर्षाची तरुण ही धावली स्पर्धेत। नाशिक मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनला कायमची मान्यता। राज्यातील 560 स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग। राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक, आशियाई सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदक जिंकले पाहिजेच असे माझे स्वप्न आहे। त्यासाठी क्रीडा विश्वास क्रांतिकारी बदल करण्याची गरज आहे। नाशिक मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून हे खेळाडू घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे प्रतिपादन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वैशाली नितीन गोसावी यांनी केलं। नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात 44व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2023चा नुकताच समारोप झाला। त्या प्रसंगी त्या बोलत होत्या। प्रमुख उपस्थिती प्रकाश गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र नाईक, उपसंचालक क्रीडा नाशिक विभाग, हास्य जत्रा कार्यक्रमाचे प्रसिद्ध कलाकार गौरव मोरे व दत्तू मोरे, महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रेसिडेंट चंद्रकांत तरल व सेक्रेटरी डोमिनिक सोवियो, खजिनदार प्रकाश दाते, ठाणे जिल्ह्याचे प्रेसिडेंट रणवीर सिंग, मुंबईचे सेक्रेटरी निमेश देसाई, नागपूरचे प्रेसिडेंट हेलेन जोसेफ, महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट गोविंद बेहरा, कृष्णा जोशी, जॉईंट सेक्रेटरी द हॉकी महाराष्ट्र अनिल पांडे, असोसिएट प्रोफेसर जमनालाल बजाज कॉलेज मुंबई शाहिद सिद्दीकी, चीफ ॲडव्हर्टायझर तथा चार्टर्ड अकाउंटंट नाशिक मास्टर्स असोसिएशन श्रीमती जंतीधर कौर, कोऑर्डिनेटर GD सोमानी व BDO सोमानी इंटरनॅशनल स्कूल, कप परेड मुंबई विनायक शिंदे, सदस्य द हॉकी महाराष्ट्र बाबासाहेब पोपट भारती, आमदार शांताराम मोरे यांचे स्वीय सहाय्य, नाशिक मास्टर्स असोसिएशनचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर मंगलदास पवार व डॉक्टर दिगंबर निर्भवने, रमेश भंडागे, सेक्रेटरी खजिनदार राजगीर गोसावी, विधी सल्लागार ॲडव्होकेट निलेश चौधरी, ॲडव्होकेट समीर शिंदे, वैद्यकीय सल्लागार डॉक्टर मंगलदास पवार, डॉक्टर दिगंबर निर्भवने, डॉक्टर काकासाहेब देशमुख, तुषार पवार, सोमनाथ बोडके, प्रमोद गोसावी, शेखर कळसकर, दर्शन गोसावी, सतीश गोसावी, मच्छिंद्र शेलार, सतीश धोंगडे, विवेक कळसकर हे उपस्थित होते। 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेला उद्धवबाबा मिनसे, नगरसेवक व वैशाली नितीन गोसावी यांनी हिरवा झेंडा दाखवला। स्पर्धेसाठी तेजश्रीयू इंडियन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मदत। 44व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचे उद्घाटन नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी मॅडम व नगरसेवक रुची कुंभारकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी यावेळी सांगितलं की लहान शहरांमधून तसेच ग्रामीण भागातून चांगले खेळाडू पुढे येऊ शकतात। त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून अशा स्पर्धांमधून त्यांना मार्गदर्शन मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। नाशिकला राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचा पहिल्यांदाच मिळाला बहुमान। या राज्यस्तरीय स्पर्धा नेहमीच पुणे येथे होत्या, मात्र नाशिक येथे या स्पर्धा व्हाव्या असा हट्ट नाशिक असोसिएशनचे वैशाली नितीन गोसावी व नितीन अशोक गोसावी यांनी राज्य असोसिएशनकडे केला होता। त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून यांना नाशिकला स्पर्धेचा बहुमान मिळवला आहे। ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट कविता राऊत यांनी देखील भेट व शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र मास्टर राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण विजेतेपद नागपूर तर उपविजेतेपद ठाणे संघाला मिळाले। स्पर्धेत 30 ते 100 वर्ष वयाच्या स्पर्धकांसह नाशिक मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशनचे राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आयोजन केलं। त्यामुळे राज्य असोसिएशन नाशिकला कायमची मान्यता दिली। त्या स्पर्धेच्या वेळी नितीन अशोक गोसावी, वैशाली नितीन गोसावी यांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे स्पर्धा अतिशय उत्कृष्ट तसेच यशस्वी पद्धतीनं पार पडल्याच्या प्रतिक्रिया स्पर्धकांनी दिल्या।
वैशाली गोसावी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। महाराष्ट्रातील 560 पुरुष महिलांनी सहभाग घेतला होता। त्यांच्यासोबत आणखीन काही पदाधिकाऱ्यांनाही गौरवण्यात आलं। मध्ये मला तिसरं मिळालं, 400 मीटर रनिंग मध्ये दुसरं मिळालं, 100 मीटर रनिंग मध्ये दुसरं मिळालं। त्यामुळे यांचं अभिनंदन। आणि ह्या सरांसाठी, ह्या आयोजकांसाठी मला माझे दोन लाईन आहे सर। आप हमेशा फूलों की तरह महकते रहना। आप हमेशा फूलों की तरह महकते रहना, जहाँ कांटों का कभी नाम ना हो। वाह वाह। अरे जियो मेरे दोस्त हजारों साल, आपके जीवन में कभी अंधेरी शाम ना हो, कभी अंधेरी। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोठा साहेबांचं स्वागत, सगळ्यांचं स्वागत। क्या बात आहे। खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद, थँक्यू। भाग्यवान आहो की यांना शतशिव यांना आयुष्य लाभो। अशीच सगळ्या खेळाडूंची, त्या वयोगटातलं काही महत्व नाही, पण खेळाडूंना स्फूर्तता देण्याची यांना परमेश्वर शक्ती देवो, यांना परमेश्वर सामर्थ्य देवो, यांचा परमेश्वर उत्साह वाढवो, ही मी परमेश्वर चरणी अंतःकरणातून यवतमाळ जिल्हा असोसिएशन तर्फे किंवा खेळाडूंतर्फे यांचं अभिनंदन करतो। मित्र हो, अगर शिवाजी न होते, अगर शिवाजी न होते, ना दिखते ये मंदिर पर कलश, ना दिखते ये मंदिर पर कलश। अगर हमारी जिदा माता अगर न होती, ना दिखते घर में किसी के तुळस, ना दिखती घर में किसी के तुळस। मित्र हो, जब करने का है ना, हौसला बड़ा, अपना ताकत बड़ा, आणि आपल्या गैरीचे विल, गैरीचे बोल, हे अपना जो है वो खरं केल्याने होता आहे रे, आधी केलेच पाहिजे। आणि मला सर जे या नाशिकमध्ये आणलं, हे आमचे भोयर सर कोच, आणि मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये 22 वर्ष नोकरी केली, आणि या रनिंगमुळेच या देशाची रक्षा पण केली। आणि या ग्राउंडवर सर, जेव्हा मी पहिल्यांदा या ग्राउंडवर धावत आहो, आणि इतका आनंद होत आहे की मला हा आनंद माझ्या शब्दामध्ये मी सांगू शकत नाही। 5 किलोमीटर मध्ये मला गोल्ड मिळालं, आणि 10 किलोमीटर गोल्ड मिळालं, 1500 मीटर मध्ये मला सेकंड नंबर आला। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, आणि भोयर सरांना आणि गोसाई सरांना आभार मानतो, कारण की असेच नाशिकमध्ये गेम भरत राहावं, आणि आमचा उत्साह वाढत राहावा, आणि प्रत्येक वर्षी या भूमीमध्ये आम्ही यावं। आणि मी कधी पूर्ण देश बघितला मी, परंतु नाशिकमध्ये कधी आलो नाही, आणि या भोयर सरामुळे मी नाशिकमध्ये आलो, आणि मला इतका उत्साहाचा आनंद सर, आणि मनामध्ये भरवून आहो। पूर्ण देशाची बॉर्डर बघितली, पूर्ण ड्युटी केली, पण या नाशिकमध्ये। आणि उमर आहे आता 80 वर्षाचं, रनिंग 80 वर्ष चालू आहे। या नाशिकमध्ये येऊन गोसावी सरांसारखे दोस्त भेटले, आणि गोसावी सरांनी आणि नाशिककरांनी जी काही व्यवस्था केली त्याचं गुणगौरव सगळ्यांनी केलेला आहे। परंतु मी तुम्हाला एका शहरामध्ये, जास्त काही न बोलता, एका शहरामध्ये थोडक्यात असं मी वर्णन करतो की रात होती है सूरज डूबने के बाद, रात होती है सूरज डूबने के बाद, गोसाई सर और नासिक वालों की याद रहेगी यहाँ से जाने के बाद। थैंक यू सर। अशा विविध म्हणी आपण वापरत असतो। खरंच हे जग सुंदर आहे। या सुंदर जगासाठी जगणं सुद्धा सुंदर असण्यासाठी आरोग्य इतके महत्वाचं आहे। या आरोग्यासाठी सर्वजण धडपडत असतात। सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा आरोग्य जर उपलब्ध नसलं तर माणसाचं जीवन सुद्धा असून नसल्यासारखं असतो। अशातच एक आम्हाला 35 नंतरच्या, सध्या 30 नंतरच्या ज्या लोकांसाठी उपलब्ध असलेल्या फेडरेशन प्लॅटफॉर्म आणि उपलब्ध करून देणारे सगळे पदाधिकारी यांचा मनापासून आभार मानतो। मी सुरेश तुंबे, चंद्रपूर सेक्रेटरी। मला हर्डल्समध्ये प्रथम पारितोषिक मिळालं, पण याच्यापेक्षा इथं कुठेतरी एक मित्रगण, मैत्रिणी वा विविध वयोगटातले, तुम्हाला 100च्या वयोगटातला सुद्धा व्यक्ती मिळाला। इथं चपराशी असो, क्लास 1 अधिकारी असो, की कोणी पण असो, गोसावी सर असो, रणवीर सर असो, विविध जातीतले, धर्मातले सगळे लोक या प्लॅटफॉर्म खाली एकत्र येतात। अशाच्या सर्वांना मनापासून उत्तम आरोग्य व आनंदी आयुष्य लाभो सर्वांना ही शुभेच्छा देतो, आणि नवीन वर्षात पुन्हा याच जोशानं परत भेटूया ही सगळ्यांना शुभकामना देतो। जय देणाऱ्याचे हातात जागे। 2 लाईन
हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, धम्म क्रांतीचं शहर नाशिक गाव जगभर दिसतंय या नकाशावर, नाशिकचं नाव जगभर दिसतंय या नकाशावर, विभागीय क्रीडा संकुलावर, हे विभागीय क्रीडा संकुलावर आम्ही सगळे जमलो पोरबार, मदत करते सगळे संस्था मास्तर, मदतीला गोसावी सगळा परिवार, हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, धम्म क्रांतीचं शहर नाशिकचं नाव जगभर दिसतं या नकाशावर, दिसतं या नकाशावर. धन्यवाद धन्यवाद भाऊ. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. जय जय भारत सर. हे आरोग्य, हे सगळ्यांचा आनंद, हे वर्षभर आम्हाला कुठेतरी एनर्जी देतो आणि हे एनर्जीचा महत्वाचा एनर्जीचा दुवा आणि या माध्यमातून यांनी जी मेहनत घेतली अपार, ही आमच्यासाठी खरंच यशदायी आहे आणि या अपार मेहनतीसाठी मी यांचं मनापासून आभार मानतो. आणि असं हे फेडरेशन उत्तमरित्याने चालू असावं. फक्त इथं कुठेतरी वाद विवाद या गोष्टीला विराम लागून स्वच्छंद मनाने आनंदाने ही फेडरेशन अशीच चालत राहावी आणि आनंदाने आम्ही आमचं जगण्याचं शतकी पार होत असावं. हेच एवढं बोलतो आणि प्रत्येकांना मनापासून नमस्कार देऊन पुन्हा मी असाच आनंदाने पुन्हा भेटूया सर्वजण, एवढं बोलून नमस्कार करतो. जय हिंद जय भारत. पहले मैं ये बताना चाहूंगी कि मैं रेलवे में मैंने 33 साल गुजारा है, उसके सोने की मुझे बहुत अच्छा लगा. ये ग्राउंड भी बहुत अच्छा बनाया इन्होंने सिंथेटिक, और इस तरह के ग्राउंड्स और आगे भी मैं चाहती हूँ कि इन्होंने इसी तरह कार्यक्रम को आगे बढ़ाते रहें. शुक्रिया, धन्यवाद कर रही हूँ और हर जगह जाती हूँ, कुछ ना कुछ मैं मेडल लेके आती हूँ. आज मैंने 3 मेडल लिया है, इस बात की मुझे बड़ी खुशी है और मैं चाहती हूँ कि इसी तरह मैं नेशनल्स में वगैरह में मैंने अटेंड किया है, वहाँ पे भी मैंने मेडल लिया है. और मैं चाहती हूँ कि इसी तरह हर बुजुर्ग जो रिटायर हो जाता है तो रिटायर होने के बाद में चुप ना बैठे और घर में चुपचाप बैठे तो वो बीमार हो जाएंगे. तो मैं ये सभी को ये बताना चाहूँगी कि कुछ ना कुछ एक्टिविटीज में लगे रहना चाहिए और अपने आप को चुस्त महसूस करना चाहिए और कोई ना कोई काम में कार्यरत रहना चाहिए. और अपने अलावा अपने दोस्तों को भी इस तरफ में आप गाइड करके लेकर आइए. ज़्यादा से ज़्यादा मास्टर एथलेटिक में भाग लेंगे और देश का नाम ऊंचा करेंगे, अपना नाम ऊंचा करेंगे. और मैं इसके साथ में गोस्वामी जी का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी कि इन्होंने पहली बार ऑर्गेनाइज किया लेकिन बहुत ही बढ़िया ढंग से किया. यहाँ आया हूँ और मास्टर एथलेटिक्स में मैं 2017 से जुड़ा हूँ. मुझे मैराथन यानी मालूम नहीं था, मैं एमए रहने के बाद भी मैराथन यानी मालूम नहीं था. लेकिन एक मेरा फ्रेंड है जो गार्डन में जाके काका जी बोले आपकी रेस अच्छी है, वो भाग क्यों नहीं लेते मैराथन में. बोला मैराथन यानी क्या होता है, बोले पेपर में आता है पढ़ लेना. और बोला मैं पेपर भी नहीं पढ़ता. तो उन्होंने मैराथन का मैं यूट्यूब पर जाके स्वयं मैंने सर्च किया और ये मैराथन में मैं 2017 से जुड़ा हूँ और पहले 5 किलोमीटर में भाग लिया था. अभी मेरा 64 कंप्लीट हो गया, 65 में रनिंग है. यहाँ पर मैंने 5 किलोमीटर वॉक में सेकंड और 5 किलोमीटर रन में सेकंड और 10 किलोमीटर में भी सेकंड हूँ. और मुझे गोसावी साहब से ये 2 लाइन मुझे याद आ रही है. देणाऱ्याने देत जावे, गोसावी साहेबा सांगते, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने. मी मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड झाले, परंतु या नाशिक शहराने मला दुसऱ्यांदा पुरस्कृत केलेले आहेत. गोसावी सरांचे आई बाबा ज्यावेळेस इथे कामगारचं टुर्नामेंट झालेलं होतं त्यावेळेस मी एका स्पर्धकाची नस काढून दिली आणि त्यांनी रिले विजयी केला. तेव्हा मला इथे सरस्वती फाउंडेशन तर्फे निशिगंधा बाडच्या हस्ते सरांच्या आई बाबांनी मला पुरस्कृत केलेलं होतं आदर्श शिक्षक म्हणून. आणि आज दुसऱ्यांदा मी इथे नाशिक शहरामध्ये मास्टर एथलेटिक्सच्या या पूर्ण गेम्स मध्ये उपस्थित झाले ते आमच्या हेलन मॅडममुळे आणि पाटील सरांमुळे. आणि माझे इव्हेंट होते शॉर्टफुट आणि डिस्कस थ्रो. शॉर्टफुटला मला सेकंड मिळाला आणि डिस्कस थ्रोला मला फर्स्ट प्राइज मिळालं. आयोजकांचं मी यासाठी आभार मानते. तोची दिवाळी दसरा स्वतःहून पाहुण्यांना आपल्याकडे निमंत्रित करणं हा
या गोसावी परिवाराचा मोठेपणा आहे. ही आनुवंशिकता पुढे अशीच चालत राहील आणि ही संपूर्ण नाशिकची युनिटी पुढे भविष्यात सूर्याच्या तेजाप्रमाणे तडपत राहील आणि असे जुन्या वयातून नवीन वयात सगळे जे ज्येष्ठ खेळाडू आहेत ते असेच ताऱ्यांप्रमाणे प्रकाशित होत राहतील अशी अपेक्षा ठेवून मी माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय हिंद. नमस्कार, मैं डॉक्टर संजय राजन, मैं फिजियोथेरापिस्ट हूँ और मैं एथलीट की एज ए एथलीट प्रैक्टिस करता हूँ. मैं मैराथन दौड़ता हूँ 21 किलोमीटर और आज मैं पहली बार मुझे मेरे दोस्तों दत्तू जी सोनावड़े और रविंद्र जी बाल पांडे, इन्होंने मुझे और मेरे जो कोच हैं सुनील कापगते सर, इन्होंने मुझे प्रेरित किया कि आप भी इसमें भाग लीजिए. और मैंने भाग लिया इसमें, और जिसमें मैंने 5 किलोमीटर जो वॉकिंग है उसमें मैं सेकंड आया हूँ अंडर द एज ग्रुप ऑफ 45 to 50 एज ग्रुप. तो मेरा ये आज का ये अचीवमेंट है जो इस साल का मेरा सबसे अच्छा अचीवमेंट है. मैं इसके साथ में आपको ये सब इसके अलावा भी ये जानकारी देना चाहूँगा कि आप यहाँ पर जो जितने भी एथलीट देख रहे हैं ये मास्टर ग्रुप के हैं. मास्टर ग्रुप में आप इनके चेहरे पे देखिए, आपको आकर्षित करने वाली एक चेहरे पे चमक है इन सब के चेहरे पे. इनकी फिटनेस इतनी अच्छी है कि ये एक सामान्य जो सीधा साधा मोटा लड़का रहा है उसको भी ये मात कर देंगे. इनका जोश आप देखेंगे, ये इतना तगड़ा जोश है कि एक सामान्य आदमी के लिए वो उसके लिए एक प्रेरणादायी है. अभी इसके अलावा मैं और एक चीज जो एज ए फिजियोथेरापिस्ट बताना चाहूँगा कि आप जब इस तरीके से एथलीट की एक्टिविटी में भाग लेते हैं तो आपके जो सारे सिस्टम्स है वो बहुत अच्छी तरह काम करते हैं. सबसे पहले तो आपका जो सेंट्रल नर्वस सिस्टम है वो काफ़ी इम्प्रूव होता है, उसकी जो स्विफ्टनेस है वो बढ़ जाती है, आपका रिएक्शन टाइम बहुत जल्दी बढ़ जाता है. साथ में आपका डाइजेस्टिव सिस्टम, आप जिस तरीके से एक्सरसाइज करते हैं, जिस तरीके से आप रनिंग करते हैं, उससे आपका डाइजेस्टिव सिस्टम जो है एक तरीके से बहुत इम्प्रूव करता है. उसकी जो मास्टर्स ग्रुप से आता है तो हमें इसकी फिटनेस की तरफ भी बहुत ध्यान देना पड़ेगा और ऐसे एक्टिविटीज को हमें प्रोत्साहित करना पड़ेगा और ये ऐसे इवेंट्स बार बार हमेशा होने चाहिए. धन्यवाद. नाशिकमध्ये नाशिककरांचं नेहमीच आम्हाला प्रेम मिळतं आणि नाटकाच्या निमित्ताने एकांकिकाच्या निमित्ताने बऱ्याचदा आलो, चित्रपटाच्या निमित्ताने आलो, मित्रच भेटतात, सगळे झाले. पण आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी मला आणि दत्तूला नितीन सरांनी इकडे इन्व्हाइट केलं, तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो. 44वी मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होती आणि त्यांचा आम्हाला भाग होता आला आहे. सुंदर म्हणजे आजपर्यंत आपण म्हणजे ग्राउंड कसं असतं, कशा पद्धतीनं असतं ना हे आज कळलं आम्हाला, स्पेशली मला तरी. आणि स्पोर्ट्समॅनशिप किती महत्त्वाची आहे, कारण त्याला देशाला रिप्रेझेंट करतात, त्याच्यामुळे आपण सगळं आणि खूप जास्त त्याच्यामध्ये मेहनत असते. आम्ही कलावंत मंडळी टी व्हीत थोडंसं आमच्या पद्धतीने करतो, पण खरे हिरो तर आपल्यासमोर असतात जे स्पोर्ट्समॅन आहेत आणि सगळे आपल्या जे एवढी वर्षभर मेहनत घेतात. सो ह्या एवढ्या उत्तम कार्यक्रमाला आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल संपूर्ण नाशिकचे आणि नितीन गोसावी सरांचे मनापासून आभार मानतो. आणि असे वेगवेगळे उपक्रम व्हायला हवे फिटनेसच्या दृष्टिकोनातून, खेळाच्या दृष्टिकोनातून, आणि त्याचा जर आम्हाला छोटासा भाग होता आला तर आम्हाला खूप आवडेल. सो या स्पर्धेला आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली ह्या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदा चालू आहे आणि 44वी महाराष्ट्र मास्टर स्टेट ॲथलेटिक कॉम्पिटिशन ही मला वाटतं पहिल्यांदा नाशिकमध्ये अशा मोठ्या प्रकारचं कॉम्पिटिशन चांगल्या लेवलला भरवलेलं आहे. आणि असंच प्रत्येक राज्यामध्ये हे कॉम्पिटिशन व्हावं आणि आता बऱ्याच राज्यातली लोक इथे आलेली आहेत आणि अशा सुंदररित्या अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण की यातूनच कोणीतरी एक निवडला जातो जो आपल्या भारताला प्रेझेंट करण्यासाठी बाहेर देशात जातो आणि
कॉम्पिटिशन जिंकून येतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशन्स, अशा पद्धतीच्या गोष्टी प्रत्येक स्टेटमध्ये झाल्या पाहिजेत आणि नाशिकमध्ये पहिल्यांदा घडते. त्यामुळे नाशिककरांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भरपूर संख्येने पुढल्या वेळेसही अशा पद्धतीचं जर कॉम्पिटिशन भरलं तर भरपूर संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि इथे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून म्हणजे आता हा जो कार्यक्रम आहे तर शरीरासाठी आताच्या काळात, आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या तब्येतीला सांभाळलं पाहिजे. आता आम्ही मुंबईमधून प्रवास करतो, आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे. पण अशा पद्धतीच्या गोष्टी जर प्रत्येक ठिकाणी होत राहिल्या तर प्रत्येकाच्या शरीरासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे जी प्रत्येकाने म्हणजे आज आम्ही या कार्यक्रमात आलो आणि आम्हाला स्वतःला जाणवलं की आपण एक शरीरासाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी एक वेगळा थोडासा वेळ काढणं फार गरजेचं आहे. त्यामुळे असा सुंदर कार्यक्रम नाशिककरांसाठी इथे झाला तर याची ह्यावेळेस का होईना खूप कमी लोक आले. अशा पद्धतीने दरवर्षी भरघोसरित्या सगळ्यांनी इथे यावं आणि या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा. नितीन सरांनी, सविता मॅडमनी खूप सुंदररित्या नियोजन केलं होतं, सुंदररित्या हे कॉम्पिटिशन उभं केलं होतं. त्यामुळे अशाच पद्धतीने यांना नाशिककरांनी दरवर्षी साथ द्यावी. त्यामुळे दरवर्षी ते अजून मोठ्या संख्येने, अजून मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडतील. त्यामुळे नाशिककरांना आणि स्पर्धकांना आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. तरुण पिढींना काय आव्हान करतात? म्हणजे ॲक्च्युली मीच तरुण आहे, म्हणजे मी स्वतःलाच सांगेल की 9 वर्षासाठी मी स्वतःला सांगेन की मीही ह्या कार्यक्रमानिमित्ताने मी एक स्वतःचा एक संकल्प उभा करावा आणि मी माझ्यापासून सुरुवात करेन की मी स्वतःच्या काळजीला कसं जपेन ह्यापुढे, याची जास्त विचार करेन, याच्यावरती जास्त वर्कआउट करेन. आणि तरुण पिढीनेही आताच्या धावपळीमध्ये स्वतःच्या शरीराला जपणे फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. तर आपण सगळे मिळून ह्यापुढे स्वतःची काळजी घेऊया, स्वतःला जपूया. धन्यवाद. आणि महाराष्ट्र राज्यस्तर मास्टर्स ॲथलेटिक्सच्या स्पर्धा संपन्न होत आहेत आणि निश्चितच मास्टर्स म्हटल्यानंतर जे खेळाडू असतात ते खेळाडूच्या कालावधीमध्ये खेळत असतात, परंतु नंतरच्या आयुष्यात 30 वर्षाच्या नंतर त्यांना जास्त संधी नसते. परंतु या पद्धतीने जे आता मास्टर्स ज्या ॲथलेटिक्स असोसिएशन आहे यांनी राज्यस्तर स्पर्धा आयोजित या ठिकाणी आपल्या विभागीय क्रीडा संकुल पंचवटी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ती निश्चितच जे खेळाडू आहे जे 30च्या वरचे आहेत तर त्यांना एक संधी या निमित्ताने उपलब्ध होते आणि मास्टर्समध्ये 100व्या वर्षापर्यंत ही मंडळी खेळत असतात आणि या मास्टर्सच्या पुढे राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील होत असतात. तर या निमित्ताने मी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत हे सर्व जे या ठिकाणी नाशिकमध्ये आलेले जे मास्टर्स खेळाडू आहे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढे भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपले काही महाराष्ट्रातले आणि नाशिकमधले खेळाडू सहभागी होतील अशी शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. नाशिकच्या या पुण्यभूमीमध्ये पंचवटीमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे 44व्या महाराष्ट्र मास्टर्स चॅम्पियन संघटनेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो. या ठिकाणी आम्ही नेहमी बघत असतो की खेळाडू हा 2 वर्षापासून तर 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्षापर्यंतचे खेळाडू आपण या ठिकाणी बघत असतो. परंतु आज वेगळी अनुभूती आली. या ठिकाणी आज 30 वर्षापासून ते 100 वयोगटापर्यंतचे खेळाडू आज या ठिकाणी ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांना बघून एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी आम्हाला निर्माण झाली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक या संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जोडण्याचं काम या ठिकाणी नितीनजी गोसावी असतील, त्यांच्या पत्नी आदरणीय वैशालीताई असतील, संघटनेचे आणि जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी आदरणीय रवीजी असतील, हे सर्व कंपनी करत असते. आज या ठिकाणी या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. मी बघतो गेल्या पहिल्यांदा या ठिकाणी नाशिक शहरामध्ये अशा स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. 44वी स्पर्धा आहे, परंतु नाशिकला आज भाग्य आहे की नाशिक शहरामध्ये आज ही एक 30 वयोगटापासून तर 100 वयोगटाच्या खेळाडूंना या ठिकाणी सहभागी होण्याची संधी या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून मिळाली. मी मनापासून या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे सुद्धा विविध खेळाला कसं प्रोत्साहन मिळेल या ठिकाणी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. एक कसा खेळाडू आपला या ठिकाणी देशाचं नाव असं कसं उज्ज्वल करेल ही भावना मनात ठेवून आदरणीय नरेंद्रजी मोदीसुद्धा या ठिकाणी विविध खेळांना चांगलं प्राधान्य देत आहेत. मी मनापासून त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. लता लिमचंदानी. आज आप इधर आए, कैसा लगा?
बहुत अच्छा लगा। ये मेरा फेवरेट है ट्रैक रन एज वेल एज मैराथन, इसलिए मैं स्पेशल आई थी। अभी मैं लास्ट वीक में रन भी किया, 42 करके आई हूँ अदानी में और जीत के आई हूँ, पोडियम फिनिश फर्स्ट रैंक, 60 प्लस में भाग के आई हूँ और मैं 50 प्लस में जीती हूँ, 40 प्लस में भी जीती हूँ, लद्दाख भी करके आई हूँ मैं। लेकिन इधर मेरे को ट्रैक मेरा फेवरेट है तो मैं इसको छोड़ नहीं सकती। ईयर एंड में मैं करके जा रही हूँ और गोल्ड जीत के जाऊँगी इस यहाँ से। अभी आपका जो चल रहा है, ये जो आप नए जो स्पोर्ट्स जो जानते हैं, इनके लिए क्या आप सलाह दे सकते हैं? मैं लेडीज़ को ज़्यादा बोलना चाहती हूँ कि लेडीज़ दे शुड कम आउट। एक्सक्यूज़ नहीं है, क्योंकि सुबह हम 1 घंटा 2 घंटा अपने लिए निकालेंगे विदाउट डिस्टर्बिंग द हाउस। वो सब सोए होते हैं, हम लोग जाके अपना प्रैक्टिस करके आ सकते हैं, तो वही सबसे हमारी है और पूरा दिन हमारा अच्छा जाता है, क्योंकि हम लोग अपने को फिट रखेंगे। नहीं तो क्या होगा, थोड़ा दिन 50 के बाद लेडीज़ लोग बोलते हो मेरा ये प्रेयर और वो, बच्चे लोग बोलते हैं बेचारी माँ छोड़ो इनकी तो नहीं। अगर हम अपने को फिट रखेंगे, मजबूत रखेंगे, तो किसके सहारे मरने का नहीं है। अपने पाँव में मरेंगे हम लोग। अपने खड़े होके जाना, खड़े होके लेट के आए थे लेकिन खड़े होके जाएंगे, वही मेन है। अगर तुम हॉस्पिटल में तुम खड़े होके जा रहे हो, स्ट्रेचर में नहीं जा रहे, तो वैसे ही बाहर आओगे। तो रनिंग का मतलब क्या है, एनी एक्सरसाइज, नॉट रनिंग, एनी एक्सरसाइज तुम लोग को करना है। जो जिम हो, मैं शाम को जिम जाती हूँ विदाउट फेल, कोई भी मेरे घर में प्रॉब्लम, सुबह मैं रन करती हूँ एवरीडे 10K तो नॉर्मल है। अभी मैं लास्ट वीक में 35 करके आई हूँ, उसके बावजूद मैं इधर आके ट्रैक कर रही हूँ, ये सोच के कि मैं नहीं जीतूंगी तो कोई बात नहीं। इंटरनेशनल लेवल के बारे में अब इंटरनेशनल रनर हूँ, 6 स्टार मैंने अब डन 6 मेजर रन, लंदन, टोक्यो, बोस्टन क्वालिफाइड हूँ, चिकागो, लंदन, चिकागो, टोक्यो, बोस्टन, न्यूयॉर्क और ऑल बर्लिन, सब 6 स्टार मेजर मेरे को स्टार मिला हुआ है। और हम द फर्स्ट वन है जो बोस्टन क्वालिफाइड भी किया हुआ है और 4 टाइम मैंने बोस्टन क्वालिफाइड किया हुआ है और बर्लिन भी 2 बार किया हुआ है, इंटरनेशनल 7 किया, एम्स्टर्डम भी किया हुआ है, लद्दाख करके आया। हर ये साल मैंने मोटो बनाया था कि मैं हर हफ्ते भागूंगी विदाउट फेल। सब लोग मेरे को बातें कर रहे थे, ये हर हफ्ते भाग रही है, ये भाग नहीं पाएगी। मैं किससे डरती नहीं, मैं अपने आप से, अपने दिमाग से चलती हूँ। अगर दिमाग तुम्हारे साथ है तो तुम्हारी बॉडी साथ में तेज। फिटनेस के बारे में क्या बताइए? फिश शॉट, लिव योर ड्रीम्स। आज तुम जी लो, कल किसने देखा है? बोले मैं तो कल भागूंगी। अरे कल तुम जिंदा रहेगा तब तुम भागोगी ना, पहले आज तो जी लो, तुम आज भागो, कल का कल देखेंगे। फिटनेस बारे में नहीं है कि तुम यही बोलोगे हेल्दी फूड रखो, नी प्रॉब्लम नहीं बोलो, बैक प्रॉब्लम का सोचो नहीं, क्योंकि तुम्हारा बॉडी फैट कम करो, डाइट ठीक रखो, खाना ठीक रखेंगे हम लोग, जल्दी सोने का और खाना जल्दी खाने का, 7 बजे के बाद खाना नहीं खाना चाहिए। दैट मेरा ये असूल है। और अपने को फिट रखने का वही सबसे बढ़िया। जिम जाने का, शाम को मैं हर विदाउट फेल 2 घंटा मैं जिम करती हूँ, फिर प्लायोमेट्रिक ट्रेनिंग करती हूँ, जंपिंग जुम्पिंग सब कुछ कर सकती हूँ। डर नहीं लगता कि मेरा नी प्रॉब्लम आ जाएगा, ये आ जाएगा, नहीं, मैं बाहर निकलना चाहती हूँ, मैं निकलती रहूँगी, कोई मेरे को रोक नहीं सकता है। बस दैट इज मेरा थिंग है, मोटो है। थँक्यू। नमस्कार, मी नितीन गोसावी आणि या नाशिक जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनवर माझी पत्नी सौ वैशाली गोसावी आहेत। वैशाली गोसावी या द हॉकी महाराष्ट्राच्या प्रेसिडेंट असून मुंबई हॉकीच्या देखील प्रेसिडेंट आहे आणि ती स्वतः खो खो प्लेयर आहे आणि खेळाविषयी तिला जास्त प्रचंड आपुलकी आहे। वैशालीने मला नेहमी म्हणजे खेळाविषयी तिला नेहमी काही काम करायची इच्छा असते, तर मला सांगितलं की आपल्याला नाशिकमध्ये काही स्पर्धा घडवायच्या आहे। मग मी आणि आमच्या काही नाशिकच्या मित्रमंडळींनी ठरवलं की आपल्याला नाशिक जिल्ह्यात राज्यस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याबद्दल आम्ही आपापसात चर्चा केली। ज्यावेळेस महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक असोसिएशन यांनी ह्या स्पर्धा खरोखर आयोजित करायचं पुण्यामध्ये ठरलं, त्यावेळेस मी आमचे भारताचे सेक्रेटरी डेव्हिड सर त्यांना आम्ही विनंती केली, सर पुन्हा सगळ्यात बेस्ट बालेवाडी, परंतु नाशिकला देखील अशा राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेचा मान मिळाला पाहिजे। नाशिकमध्ये सगळ्यात चांगलं एक तर पावनभूमी आहे, कुंभमेळा नाशिकमध्ये भरतो, नाशिकमध्ये एकदम अतिशय चांगल्या दर्जाचे कविता राऊत वगैरे सारखे खेळाडू आमच्या नाशिकने दिलेले आहेत, तर या नाशिकमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू आले पाहिजे। त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला, माझ्या पत्नीला त्यांनी चेअरमन ऑर्गनायझिंग कमिटी केलं आणि त्यांनी या स्पर्धा भरवण्याबद्दल सांगितलं। ज्यावेळेस मी आमचे मित्र आहे गौरव मोरे सर, त्यांना मी विनंती केली तर त्यांनी मला याबद्दल सांगितलं, अरे खेळाचं माझं काय सांगतं, म्हटलं सर माझ्या खेळाडूंना, कारण हे सगळे खेळाडू आहेत 30 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंतचे तरुण खेळाडू, यांना तुम्हाला पाहिल्यावर खरोखर एनर्जी येणार, तर
दत्तू मोरे आणि गौरव मोरे साहेब पहाटे 6 वाजताच मुंबईला निघाले आणि प्रत्येक पावलावर सांगत अरे थोडी ट्रॅफिक आहे येतोय. सर म्हटलं तुम्ही या, आमचे तरुण खेळाडू वाट बघताय. मी ज्यावेळेस या खेळाडूंचा उत्साह पाहिला आणि सगळ्यांनी आमचे नाशिक जिल्हा आयोजनवाले 3 दिवसापासून ते राबत आहेत. माझी पत्नी 3 दिवसापासून मेहनत घेते आणि यांची जी डिसिप्लिन पाहिली मी खरोखर भारावून गेलो. आणि यासोबतच मी विशेष कौतुक करावं वाटतं आमचे उद्धव निमसे साहेब नाशिकचे. त्यांना मी रात्री विनंती केली, सर आमची सकाळी 7 वाजता स्पर्धा आहे. उद्धव निमसे साहेबांनी मला रात्री सांगितलं मी येतो बोलले आणि साहेब खरोखर 7 वाजता एकदम राईट टाईम आले. साहेबांनी आम्हाला दिलं. त्याच्यानंतर नगरसेवक रुची कुमारकर साहेब ते आले, त्यांनी भरपूर मार्गदर्शन केले. रंजना भानसी मॅडम ज्या माजी महापौर मॅडम आहेत त्यांच्याकडे मी ज्यावेळेस पत्रिका घेऊन गेलो, इन्व्हिटेशन घेऊन गेलो ना, मॅडमनी सांगितलं अरे मी थोडी बिझी आहे पण मी तुम्हाला काय नाशिकसाठीच्या विकासासाठी मला सांग, खेळाच्या विकासासाठी मी तुला कधीही मदत करेल. म्हटलं मॅडम आम्हाला नाशिकला आपल्याला राष्ट्रीय स्पर्धा तर नाही पण नाशिकला वुमन नॅशनलसाठी आहे ना आमचे जे भारताचे सेक्रेटरी आहे डेव्हिड सर ते आपल्याला मदत करणार आहेत. बोलल्या ठीक आहे, मी थोडे काही त्यांच्या बिझी असल्यामुळे मला वेळ नाही पण मी 100% तुला मदत करेल. त्याच्यानंतर मी त्यांची विनंती करतो आणि सगळ्यात विशेष मला आभार मानावंसं वाटतं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक साहेब शहाजी उमप साहेब आदरणीय साहेबांना विनंती केली, साहेब आमच्या कार्यक्रमात थोडा वेळ होत होता, साहेबांना मालेगावला जायचं होतं तरीसुद्धा साहेबांनी सांगितलं साहेब आज उद्या येणार आहेत बोलले, म्हणजे आज येऊ शकत नाही कारण त्यांना मालेगावला इन्स्पेक्शन होतं. पण साहेबांना मी विनंती केली की आमच्या सरांनी की आम्हाला बँड मिळेल का. साहेबांनी तात्काळ बँडची केली आणि ते सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीने संचलन झालं. त्याच्यामुळे ना आमचा जो यांचा नाशिक जिल्ह्याचा जो कार्यक्रम होता त्याला म्हणजे ते 4 चांद लागले त्या पद्धतीत झाले. सर्व उपस्थित आहे ना खेळाडूंनी भरपूर साथ दिली. खेळाडूंना जेवणाविषयी विचारलं, नाशिकचं जेवण चांगलं. विशेष आमचे सेक्रेटरी साहेब बडंगे साहेब, ट्रेझरर गोसावी साहेब, बोडके साहेब, तुषार पवार साहेब, शेलार साहेब, डॉक्टर आमचे पवार साहेब वगैरे सगळे जेवढे आमचे नाशिक असोसिएशनचे लोक आहेत त्यांनी खूप विशेष मेहनत घेतली. 3 दिवसापासून तर ते झोपले नाही. हा बॅनरचं त्याचे कामं वगैरे पण त्यांनी अतिशय सुरेख केले. माझी एकच सर्वांना नाशिकच्या जिल्ह्यातील सर्व क्रीडांना सर्व 30 वयाच्या किंवा 30 वयाच्या आतील लोकांना की आपण आता नवा संकल्प करूया. 1 जानेवारी 2024 सोमवार आहे, 1 जानेवारी पण आहे. असा संकल्प करूया की आम्ही खेळात एकदम फिटनेस पण करणार, खेळामध्ये पण आणि माझ्या नाशिकचे आपल्या महाराष्ट्राचं नाव देशात नाही तर जगभरात लौकिकात आणू आणि सगळ्यांनी आपला म्हणजे राज्याचा गुणवत्तेबरोबर हीच मी इच्छा करतो. धन्यवाद. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास.